आज आपल्याकडे सत्ता नाहीये, त्याच्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं की असे 100 सोहळे तो पार करू शकतो. आज काय झालं, अडथळे बघा कसे येतात, आणतात. इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं आहे. का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला. पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे? अनेकांना वाटलं की पराभव झाला शिवसेनेचा, शिवसैनिक खचला असेल, शिवसैनिक घरी बसला असेल, शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही, शिवसैनिक दहशतीखाली आहे. आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. याच्यापेक्षा का वाईट बघायचं?